राम राम मंडळी, मी विष्णू आपलं स्वागत करतो मोटरवाला या यूट्यूब चॅनलवर. तुमच्या बोरची मोटर पण अशीच करते का? स्टार्टर ऑन होतं आहे पण पाणीच वर येते नाही. समजा जसं आपण चेक केलं, आपल्याला जेवढं माहिती आहे त्याच्या हिशोबानं आपली मोटर जळालेली तर नाही आहे, फ्यूज वगैरे मारत नाही आहे, पण स्टार्ट केली तर पाणीच वर येत नाही. याचं कारण एक असू शकतं मित्रांनो. आता काय आहे, सध्या आहे ना पावसाचं पाणी भरपूर झालेलं आहे, जमिनीत पाण्याची पातळी वाढलेली आहे. म्हणजे ज्या पास्त्यातून बोरचं पाणीच येत नव्हतं तिथून पण आता पाणी यायला लागलेलं आहे. म्हणजे ज्या मुरमाचे पस्ते ढिल्ले तिथून पण समजा जर पाणी येऊ राहिलं तर ते जे ढिल्ले खडे वगैरे ते पाण्यात गेलेले आपली मोटर चालू केली आपण, त्याच्यातून पंख्यानं ते खडे ओढून घेतले आणि पंखा जाम झाला. म्हणजे मोटर जळलेली नाही आहे पण मोटर जाम झालेली आहे. मग आता ते जर आपल्याला रिपेअर करायचं, काय करायचं, आपण घरी काय करू शकतो ते आपण सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता ही जी मोटर आहे, हा शेतकरी घेऊन आला तर म्हणे यार मोटर स्टार्ट तर होते पण पाणीच वर येत नाही, काय प्रॉब्लेम आहे बघायचं. तर मग आपण बघू आता या मोटरमध्ये काय काय प्रॉब्लेम झालेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला पूर्ण एक एक डिटेलमध्ये मी पूर्ण सांगतो काय काय प्रॉब्लेम येते या मोटरमध्ये. आता आपण सगळ्यात पहिले तर या मोटरची ना कंटिन्युटी चेक करून घेऊ. जी कंटिन्युटी म्हणजे मोटर जळालेली आहे का नाही ते आपण मल्टीमीटरवर चेक करून घेऊ. तिन्ही वायराची जी चिकट टेप आहे ती आपण कट करून घेतलेली आहे. आता मीटरला लावून आपण व्यवस्थित कंटिन्युटी जे बीपचं बटन येतं तिथं आपण त्याला सेट करून कंटिन्युटी चेक करून घेऊ. निळं वायर कॉमन राहतं तिथं एक वायर लावून लाल आणि पिवळ्यामध्ये कंटिन्युटी येते का ते बघू. लालमध्ये आली, पिवळ्यामध्ये पण येते, लाल पिवळ्या दोन्हीमध्ये पण येते. आता आपण सर्वात पहिले काय करू, मोटर वेगळी करू आणि पंखा वेगळा करू. 4 नट येते त्याला 13च्या पाण्याने त्यांना खोलून घेऊ. बघा पंखा जाम आहे, मोटर फ्री आहे. आता आपल्याला पंखा खोलायचा आहे. तर आता आहे पंख्याची कंडिशन तुम्ही बघू शकता, भरपूर गंजलेला आहे. ती इथं याला थ्रेड येत्या, इथं आपल्याला याला ठोकून घ्यायचं आहे एखादा. असं आता समजा आपल्याजवळ हे जुगाड केलेलं आहे आपण, तसं काहीतरी एखादं लोखंडाचा तुकडा वगैरे घेऊन तुम्ही त्याला ठोकून घ्या थ्रेडवर. तिकडं ज्यानं गंज धरलेला असतो ते खोलत नाही, दोन्ही साईडने त्याला असं ठोकून घ्यायचं म्हणजे आटे ढिल्ल्या होऊन जात्या. आणि मग असा मणीपाना घेऊन त्याला खोलून घ्यायचं. आता तो ढिल्ला झाला का मग तो नंतर हातानं पण आपण खोलू शकतो त्याला. हातानं आपण याला आता आपण खोलून घेऊ. काय होतं कधी कधी बोलण्यामध्ये ना थोडी गडबड होऊन जाते यार मित्रांनो, पण थोडं समजून घेत जा, काही अडचण नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण एक एक डिटेल माहिती जे तुम्ही घरी पण करू शकता अशी काही माहिती देणार आहे मी. आणि शेवट तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहे ज्याच्यात तुमची बोरची मोटर कधी जाम वगैरे होणार नाही. आता बघा 5चा एलेंकी नट आहे वरून, 5ची एलेंकी घेऊन आपण याला खोलून घेऊ. नट पण खूप गंजलेला आहे, हा नट पण नवीन टाकावा लागेल आपल्याला. तर याला ही जी लॉक पकड आहे या लॉक पकडनं लॉक करून व्यवस्थित एलेंकी खोलून घेऊ. एलेंकी नट इतका गंजलेला होता का म्हणजे खोलायला असं वाटतंय का ते खोलणार नाही, पण तो खोलला तेवढं म्हणजे बरं झालं समजा. नाही तर मग ग्राइंडर वगैरे तर आहेच आपल्याजवळ, आपण केलंच असतं त्याला काहीतरी. आता हे एलेंकीला खोलून घेऊ. परत एलेंकी नट लावून वरून हातोडीने टोला जर दिला तर हे जे बुश आहे याला लावलेलं वरचं स्लीव म्हणू आपण त्याला, बुशमध्ये जी स्लीव जाते ती स्लीव ठोकून त्याला काढून घेऊ. त्याच्यानंतर आता हे एम्प्रेल कुठं घासलेले तुटलेले आहे का ते चेक करून घेऊ. आता हे बघा हे एम्प्रेलला जामच जात आहे, म्हणजे ही जी शाफ्ट आहे शाफ्टला पण असं क्षारमुळे ना असं बरं आलेलं आहे. पूर्ण एम्प्रेल आपण बाहेर काढून घेऊ. याच्यात काय काय अडचण आहे बघून घेऊ. ही आपली छोटीशी दुकान आहे, इथं आपण रिपेअरिंगचं काम करतो. आता हे शेतकरी घेऊन आले, यांचं म्हणणं असं होतं का बोर तर स्टार्ट होतो आहे पण मोटर पाणीच देत नाही. ते पाण्याची लेवल वाढल्यामुळं काय झालं, जिथून पाणी नाही यायचं तिथून पण पाणी येते नाही. असे मुरमाचे खडे वगैरे एम्प्रेलने ओढून घेतलेले. आता हे बघा तुम्हाला दाखवतो, हा बघा मुरमाचा खडा आहे आणि एम्प्रेल जाम झालेले. एम्प्रेल म्हणजे पंखा, 10 स्टेजचा पंखा आहे याला. मोटर वेगळी येते आणि पंखा वेगळा येतो, जो खालून पाणी घेतो आणि वरती पाणी देतो. आता याला आपण पूर्ण म्हणजे एक बकेटमध्ये पाणी घेऊन वगैरे पूर्ण एम्प्रेल क्लिअर करून घेऊ. पंखे वगैरे तुटलेले तर नाही याचे, फक्त जाम झालेले होते. हातानं आपण फिरून बघितलं पहिले तर ते फिरले नाही, मोटर फ्री फिरते. आता मोटर उभी करून याला ऑइल मारून घ्यायचं पहिले. इथं जिथं हे काय म्हणतो आपण बुश असतं ना, तिथं ऑइल वगैरे लावून घेतलं ना तर जरा स्मूथ फिरतं ते. आणि आता आपण त्याला फिट करणार आहे तर आता हे 4 नटं लावून घ्यायची इथं.
म्हणजे मोटरीवर जर ठेवून आपण जर याला सेट केलं ना, होतं काय, एम्प्रेल व्यवस्थित बसता, म्हणजे ना खालच्या बाजूला घासता ना वरच्या बाजूला. तर ज्या वेळेस पण समजा मोटरचा पंखा जर जाम आहे ना, तर मोटर सोबत पाहिजे, म्हणजे मग व्यवस्थित सगळं काही क्लिअर होतं. आता पाण्यानं धुवून आपण याच्यावर एम्प्रेल वगैरे ठेवून याला क्लिअर म्हणजे एक एक सेटिंग दाखवतो तुम्हाला. खालून किती गॅप पाहिजे, वरून किती गॅप पाहिजे. खालून कमीत कमी 1-2 mm गॅप पाहिजे. एम्प्रेल खाली टेकला नाही पाहिजे, बघा खालच्या बाउलवर टेकला नाही पाहिजे, थोडासा गॅप पाहिजे खालून. त्याच्यानंतर वरच्या एम्प्रेलला पण घासला नाही पाहिजे, असा अंदाज हे करून समजा 2 mm खाली आणि 2 mm वर असं आपल्याला त्याला ठेवावं लागत आहे एम्प्रेल फिट जर करायचं त्या टायमाला. याच्यात काही अडचण नाही, फक्त याच्यात प्रॉब्लेम असा होता का यानं मुरमाचे खडे ओढून घेतले, पाण्याची पातळी वाढली त्याच्यामुळं मुरमाचे खडे वगैरे ओढून घेतले. हे बघा आता आपण एम्प्रेलवरती करून बघतोय, वरती पण येतं आहे आणि खाली पण घासत नाही. पाण्यानं धुवून व्यवस्थित आपण आता याला बसून घेऊ. आणि काय झालेलं आहे, एम्प्रेलच्या आहे ना बाहेरच्या काड्या तुटलेल्या, म्हणजे खडे आले ना तर ते जिथून पाणी ते बाहेर फेकतात तिथले काही काड्या येतात, त्या जर कधी आपण काढल्या नाही टेस्टरनं तर त्या परत गुंततील त्याच्यात. म्हणजे टेस्टरनं आपण त्यांना ते क्लिअर करून घेऊ. काड्या म्हणजे प्लास्टिकचं एक हीच जी बाहेरची कोर आहे ती तुटलेली, जे तुकडे टाकडे ते आपण काढून घेतलेले पाण्याच्या बकेटमध्ये त्यांना धुवून धावून व्यवस्थित बसवतो आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. शेवट तुम्हाला असं सांगाल मी का समजा मोटर जाम होणारच नाही तुमच्या नंतर, असं काही करू. आता हे बघा, हा जो पायाच्या साईडला जो एम्प्रेलचा बाऊल आहे आपला, त्याचं वरचं कवर काढून घेतलेलं आहे बघा. हे याला जसं कवर आहे का तसं. म्हणजे काय होतं, सगळे एम्प्रेलच्या बाऊलचे आपण नाही काढणार, पण मग सगळ्यात वरचा जो आहे त्याचं आपण काढून जर घेतलं तर पाण्याचा प्रेशर चांगला येतो, म्हणजे तिथं पाणी अटकत नाही, प्रेशरनं वरती फेकते मोटर. त्याच्यामुळे आता हे एम्प्रेल बसून घेतलं. सगळ्यात शेवटचा हा जो बाऊल आहे त्याचं वरचं कवर आपण काढून घेतलेलं आहे, पूर्ण एम्प्रेल आपण बसून घेतले. त्याच्यानंतर आता ही बघा स्लीव आहे, स्लीव ही बुशमध्ये चालते, बुशमध्ये म्हणजे पॅक होत असेल एक दिवस, क्षार आलेलं आहे त्याला. तर आपण पॉलिश पेपर घेऊन त्याला घासून घेतो आहे. त्याला घासून घेतलं त्याच्यानंतर त्याला इथं लावतो आहे. आणि त्याच्यामध्ये एक चावी येते बघा, वरती एक चावी येते. खोलायच्या टायमाला ते दाखवायचं मला लक्ष नाही राहिलं, पण आता बघा ते चावीच्या साईडनं त्याला हे करायचं, तिथे एक चावी येते. ती चावी आता आपण पाण्याच्या बकेटमध्ये धुवून इथं व्यवस्थित बसून घेतो आहे. ही चावी बसून घेतली आपण. आता हा जो नट आहे मी तुम्हाला म्हटलं होतं पहिलेच, हा बदलावा लागेल. हा बघा 5चा जो एलेंकी नट आहे तो नट जरा खराब आहे, तर आपण त्याच जागेवर हा नवीन नट लावतो आहे. पहिले थोडं हातानं टाईट करून घेऊ, नंतर परत मग लॉक पकड लावू. खोलायच्या टायमाला असं वाटलं होतं का बुश स्लीव खराब बी असेल, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट धरलं होतं, पण मग स्लीव चांगली आहे त्याच्यामुळे आता कपडा लावून लॉक करतो आहे. आणि एलेंकीनं त्याला व्यवस्थित टाईट करून घेऊ. एलेंकीनं परफेक्ट टाईट झालेलं आहे. आता काही अडचण नाही. आता काय करू, बाहेरचं जे कवर आहे आता इथं पहिले तर ऑइल मारून घेऊ, कारण की वरचा एक बुश येतो, खालच्या बुशमध्ये आपण ऑइल मारलेलं आहे, वरच्या बुशमध्ये आपण ऑइल तर मारणारच आहे पाईपातून. हे बघा आता पाईपातून ऑइल मारतो आहे मी बाहेरून, म्हणजे हे एम्प्रेलच्या बाउल्सला घासणार नाही, व्यवस्थित आरामशीर बसेल असं ऑइल लावून घेतलं. आता हे जे येतं हे बाऊल आपण बसून घेतो आहे, म्हणजे आपलं बाहेरचं कवर बसून घेतो आहे. याला पाण्यानं टाईट करून घेऊ, व्यवस्थित टाईट करून घेतलं आपण. आता ही मोटर क्लिअर झालेली आहे. आता हे बघा, हे जे येतं स्क्रूड्रायव्हरनं आपण वर खाली करून बघतोय तर मस्त मोटर वर खाली होती आहे. आता आपण या मोटरीला चेक करून घेऊ. कस्टमर आलेले, 72चा एक कॅपॅसिटर लावलेलं आहे आपण स्टार्टरमध्ये, 236-36 राहत्या. आता आपण याला स्टार्ट करतो आहे. हे बघा ही स्टार्ट झालेली आहे. आता काय करू, याच्यात पाणी टाकू, म्हणजे तुम्हाला क्लिअर कळेल का मोटर पाणी फेकते आहे का नाही. हे पाणी टाकलं, स्टार्ट केलं, हे बघा पाणी फेकलं तिनं वरती. ते पाणीच थोडं टाकलं त्याच्यामुळे थोडंच मारलं. बोरमध्ये टाकल्यावर एकदम फुल प्रेशरनं पाणी दिली मोटर. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढं आपण आता ह्या मोटरीवर असे वेगवेगळे व्हिडिओ आणणारच आहे. ह्याच मोटरीचे नाही, टिल्लू मोटर, विहिरीची मोटर, स्टार्टर, त्याच्यानंतर बोरवेलच्या मोटरी वगैरे सगळ्या याच्यावर आपण एक एक व्हिडिओ टाकणारच आहे.
फक्त ह्या मोटर जाम नाही व्हायसाठी आपण काय करू शकतो, याला जाळी बसवावं लागेल आपल्याला. ती जाळी यांनी बसवलेली नव्हती आणि यांच्या जाळीचं काय झालेलं आहे, नटं खुडलेले आहे. आता तुमचे पण जर असे झालेलं असेल तर एक मच्छरदाणीसारखी एक जाळी येते, 10-20 रुपयाला भेटते ती जाळी. जर कधी आपण खालून वरून जर ती बसवली आणि दोरी टाईट करून बांधली चिकट टेप वगैरे लावून, तर पाणी तर ओढून घेते पण खडे वगैरे वाढणार नाही मोटर आणि मोटर जाम होणार नाही. एवढी काळजी घ्या, तुमची मोटर कधी जाम होणार नाही. झाले बी तर आपण आहेच, आपले व्हिडिओ बघून तुम्ही रिपेअर करू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.